नमस्कार मित्रांनो. तर इजी सिव्हिल अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की आपण सिरीज स्टार्ट केलेली कन्सेप्ट थ्रू क्वेश्चन. तर आता ही सिरीज आपण पुढे कंटिन्यू करणार आहेत. तर आपण जो पहिला क्वेश्चन बघितला होता त्याचं पूर्ण डिटेल ॲनालिसिस बघितलं होतं. तर आता आपण ते पुढे नेणार आहेत आणि सेकंड क्वेश्चनकडे जाणार आहेत. तर चला जाऊ आपण आपल्या सेकंड क्वेश्चनकडे. तर सेकंड क्वेश्चन काय म्हणतो आपला की जे विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर इज कन्स्ट्रक्टेड टू सेपरेट अंडर स्लुइसेस फ्रॉम द मेन वियर. म्हणजे काय की जे आपलं स्ट्रक्चर असतं, जे काय असतं डायव्हर्जन हेडवर्क, हे आपलं जे स्ट्रक्चर्स असतं त्याच्यात जे वियर असतं आपलं मेन वियर त्याला कोण सेपरेट करतं अंडर स्लुइसेसपासनं. तर तिथे इथं ऑप्शन दिलेले आहेत मार्जिनल बर्न्स, डिवाइड वॉल, हेड रेग्युलेटर आणि नन ऑफ द अबो. तर याच्यात आपलं आन्सर तर येणार आहे डिवाइड वॉल. पण आता आपण काय करणार की त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन बघणार आहे तिथं की काय नेमकं याच्यात पूर्ण कंपोनंटचे फंक्शन्स काय काय आहेत. तर याच्या डिवाइड वॉल जी असते ती डिवाइड वॉल म्हणजे काय की आपण समजू शकतोय. डिवाइड वॉल काय असते की डिवाइड वॉलमध्ये काय होतं की ही जी डिवाइड वॉल आहे ती काय करते आपलं मेन वियर जी त्याला आपण अंडर स्लुइसेसपासून काय होते वेगळी करते. तर त्यालाच आपण म्हणायचं डिवाइड वॉल. आणि मग अजून एक दुसरं फंक्शन असतं तिचं की काय की चेकिंग द पॅरलल फ्लो which would caused by the formation of deep channels leading to river pockets in the front of sluices. म्हणजे काय की जेव्हा आपला फ्लो इकडून येतोय रिव्हरमध्ये, नदीमध्ये जेव्हा आपला फ्लो येतोय तेव्हा काय होतंय की ही इथं डीप पॉकेट्स तयार होतात आणि ते डीप चॅनल्स किंवा डीप पॉकेट्स काय होतात की आपला फ्लो ह्या अंडर स्लुइसेसकडे आणतात. आणि इथं जे असतंय इथं आपल्याला काय करावं लागतं की स्टील पॉकेट्स तयार करावे लागतात. का स्टील पॉकेट्स का तयार करावे लागतात? जेणेकरून आपण काय करू शकतो की इथे जे सेडिमेंटेशन होणार आहे, इथं जो गाळ जमा होणार आहे तो आपण अंडर स्लुइसेस मार्फत काय होणार आहे इथून काढून घेणार आहे. पण जर आपल्याजवळ डीप स्टील पॉकेट्सच तयार झाले नाही तर मग काय होईल की इथं ते टर्ब्युलन्समध्ये राहील, स्कावरिंग वगैरे होईल. मग इथं आपली स्टील राहील का पाणी नाही राहणार. त्यामुळे काय होतं की ही जी डिवाइड वॉल आपण लावतो इथं मध्ये तर ती काय करते की सेपरेट करून ठेवते म्हणजे चेक करते पॅरलल फ्लो जो येणार आहे त्याला काय करते अडवून ठेवते. तर त्यामुळे आपण काय करतो की डिवाइड वॉलचं हे काम असतं. त्यानंतर अजून काय सांगू शकतो आपण की सेकंड म्हणजे की हे जे हेड रेग्युलेटर याच्यात जे हेड रेग्युलेटरचं काम काय आहे की जे आपलं ऑफ टेकिंग कॅनल आहे, जो कालवा आहे आपला, त्याच्यात जो फ्लो येणार आहे त्याला आपण डायव्हर्ट करणं, ते कशाचं काम आहे हेड रेग्युलेटरचं काम आहे. त्यानंतर अजून काय असतात मार्जिनल बर्न्स असतात बाजूला. मार्जिनल बर्न्स काय करतात रे की आपलं जे रिव्हरमधलं पाणी आहे ना ते बाजूला जाऊ देत नाही, साईडला फ्लो होऊ देत नाही. ते कशाचं काम असतं मार्जिनल बर्न्सचं काम असतं. आणि पुढे असतात गाईड बँक्स काय करतात की गाईड बँक्स काय करतात फ्लोला एक गाईड करतात म्हणजे जेणेकरून तो फ्लो काय करावा आपला स्मूथली आपल्या जे स्ट्रक्चर आहे डायव्हर्जन हेडवर्क जे स्ट्रक्चर आहे किंवा कॅनल हेडवर्क जे स्ट्रक्चर आहे त्याच्यात जो फ्लो आहे तो स्मूथली यावा, टर्ब्युलन्स क्रिएट करावं नाही आणि आपल्या स्ट्रक्चरला पण काय करावं सेफ ठेवावं नाही. तर हे आपलं पूर्ण फंक्शन्स आहे. त्यानंतर काय होणार आहे की जे हेड रेग्युलेटरचं आपण काय काम बघितलं की काय करतंय की हेड एंट्री ऑफ सिल्ट जे असतं कॅनलमध्ये ते काय करतं थांबवतं. त्यानंतर काय की रेग्युलेट द सप्लाय ऑफ वॉटर फ्रॉम द म्हणजे आपल्याला जे कॅनलमध्ये सप्लाय पाठवायचं आहे तर त्याला काय करतो रेग्युलेट करतो. आणि काय करतो जी फ्लड आहे म्हणजे जो पूर येणार आहे त्याच्यापासून पण वाचवण्याचं काम कोण करतं किंवा ते काय करतं की तेच पाणी आपल्या कालव्यात किंवा कॅनलमध्ये ते काय करतं डायव्हर्ट करतं फ्लडला अडवून. तर ते काम कोणाचं आहे डायव्हर्जन हेडवर्कचं. त्यानंतर आपण काय करू मार्जिनल बर्न्स बघितले. मार्जिनल बर्न्स काय करतात की आपलं जे पाणी आहे ते आपल्या रिव्हरमध्येच ठेवतात. त्यानंतर हेड रेग्युलेटर बघितले. अंडर स्लुइसेस काय करतात की हे जे अंडर स्लुइसेस आहे तिथं हे इथं जे रिव्हरमध्ये पाणी येणार आहे ते काय करणार आहेत की इथं जे आपलं कॅनल आहे याच्यापेक्षा जे आपले अंडर स्लुइसेसची हाईट आहे ती काय राहणार आहे कमी राहणार आहे. म्हणजे जेणेकरून जे कॅनलमध्ये पाणी जाणार आहे ते 2 झोनमधलं पाणी आहे. म्हणजे सपोज आता हे वॉटर आहे तर इथं काय होणार आहे की हे जे वॉटर आहे ते पहिले वरचं जे साफ वॉटर आहे ते कुठे जाणार आहे कॅनलमध्ये आणि खालचं जे स्टील बेसिनमध्ये जे स्टील पॉकेट तयार झालेले आहेत जिथं गार्ड राहील तो कुठे जाईल अंडर स्लुइसेसमध्ये जाईल. तर हे होतं हेड रेग्युलेटर डायव्हर्जन हेड रेग्युलेटरचं वर्क. तर आपण काय करू आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. तर दुसऱ्या क्वेश्चनकडे गेल्यानंतर आपल्याला समजतं की हा क्वेश्चन कुठला आहे सॉईल मेकॅनिक्स मधला क्वेश्चन आहे. तर सॉईल मेकॅनिक्स मधला क्वेश्चन काय म्हणतोय की इफ द पोरोसिटी ऑफ द सॉईल सॅम्पल इज 40% तर वाईड रेशो. आपल्याला माहिती आहे हा कॉमन क्वेश्चन झालेला आहे आपला
काय म्हणू शकतो आपण की याच्यात फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. यांनी काय सांगितलेलं आहे की व्हॉइड रेशो आपल्याला विचारलेला आहे आणि पोरोसिटी दिलेली, म्हणजे एन दिलेला आहे त्यांनी, किती दिलेला आहे 40% दिलेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी काय विचारलेलं आहे की व्हॉइड रेशो विचारलेला आहे. तर आपला जो ईचा व्हॉइड रेशोचा फॉर्म्युला काय आहे की n/1 - हा फॉर्म्युला आहे. तर याच्यात काय करू आपण, एनच्या किमती टाकल्या तर 40/40 इथं 100 येईल आणि इथं 40 येईल. तर मग आपलं काय झालं 40/60 म्हणजे काय 2/3 म्हणजे 0.667 हे आपलं ऑप्शन असणार आहे. म्हणजे आपण याला काय म्हणू 2/3 आन्सर आपलं येणार आहे. तर हा क्वेश्चन काय नाही, हा क्वेश्चन मी का ठेवला आहे कारण आपण हा क्वेश्चन तर नाही नॉर्मल क्वेश्चन आहे, हा सगळ्यांना सोडवता येणार आहे. पण विषय काय होणार आहे की आपण त्याच्यातले सगळे फॉर्म्युले बघणार आहेत. काय की चला 2 मिनिटं आपण सगळे फॉर्म्युल्यांची काय करू रिव्हिजन करून घेऊ एक वेळेस. सगळ्या फॉर्म्युल्यांची रिवाइज करताना आपला पहिला जो बेसिक फॉर्म्युला आहे तो म्हणजे काय येणार आहे आपला फॉर्म्युला सेवाग. लक्षात काय ठेवायचं, सेवाग लक्षात ठेवायचं. सेवाग म्हणजे काय S × E = W × G. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. S म्हणजे काय मित्रांनो की डिग्री ऑफ सॅच्युरेशन, E म्हणजे व्हॉइड रेशो असतो, त्यानंतर W म्हणजे वॉटर कंटेंट असतं आणि G म्हणजे काय असते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. त्यानंतर पुढचा फॉर्म्युला असतो आपला ड्राय डेन्सिटी. काय असतो ड्राय डेन्सिटी. ड्राय डेन्सिटी आपण कशी दाखवतो की G × γW / 1 + E. हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर गॅमा डीचा जो फॉर्म्युला आहे, गॅमा डीचा म्हणजे ड्राय डेन्सिटीचा तो फॉर्म्युला कुठला आहे, हा जो फॉर्म्युला आहे तो कोणाला माहीत नाही राहत बऱ्यापैकी. काय की बल्क डेन्सिटी / 1 + W हा एक फॉर्म्युला आहे. आणि त्यानंतर अजून एक फॉर्म्युला आहे गॅमा डीचा जो की मुलं पाठ करत नाही. कुठला फॉर्म्युला असेल मित्रांनो, तर तो आहे G γW / 1 - NA - 1 + WG हा / 1 + WG हा फॉर्म्युला कशाचा आहे गॅमा डीचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे की आपण डिग्री ऑफ सॅच्युरेटेड डेन्सिटीकडे जाणार आहे. सॅच्युरेटेड डेन्सिटी म्हणजे गॅमा सॅट. गॅमा सॅटचा फॉर्म्युला काय असणार आहे, गॅमा सॅट म्हणजे काय की आपली जी पूर्ण सॉईल आहे, पूर्ण माती ती कशाने पाण्याने पूर्ण भरून गेलेली, म्हणजे त्याच्यात सॅच्युरेशन काय राहणार आहे 1 राहणार आहे. मग सॅच्युरेशन जेव्हा 1 राहील तेव्हा आपला फॉर्म्युला काय राहतो की G + E गॅमा W 1 + E हा कशाचा फॉर्म्युला असतो गॅमा सॅटचा फॉर्म्युला असतो. सेम आपल्याला जर बल्क डेन्सिटी काढायला लावली, त्यांनी काय काढायला लावली बल्क डेन्सिटी काढायला लावली, तर मग आपल्याजवळ फॉर्म्युला काय राहणार आहे की तेव्हा सगळंच प्रेझेंट राहणार आहे सॉईलमध्ये. सॅच्युरेशन पण राहील, ड्राय पण सॉईल राहील आणि सॅच्युरेट पण सॉईल राहील. म्हणजे काय G + SE × गॅमा W / 1 + E हा कशाचा फॉर्म्युला राहणार आहे गॅमा बीचा. तर एवढे आपले सगळे फॉर्म्युले आहेत. त्याच्यात अजून आपण ॲड जर करायला गेलं तर काय होतं की आपल्याजवळ अजून एक टर्म येते, ती म्हणजे काय की एअर कंटेंट प्लस पोरोसिटी एअर कंटेंट प्लस डिग्री ऑफ सॅच्युरेशन = 1. हा कशाचा फॉर्म्युला राहणार आहे, तर ही आपलं पूर्ण काय स्ट्रक्चर आहे फॉर्म्युल्याचं. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा कारण ह्याच्यावरती वारंवार काय असतात क्वेश्चन येत असतात. तर आपण काय करू सेकंड क्वेश्चनकडे जाऊ. मागचा जो फॉर्म्युला होता काय आपल्याला काय काढायचं होतं पोरोसिटी काढायचं. पोरोसिटी हा इझी क्वेश्चन आहे पण आपल्याला हे रिवाइज करून घ्यायचं होतं. तर चला आपण जाऊ पुढच्या क्वेश्चनकडे. ठीक आहे, तर चला दुसऱ्या क्वेश्चनकडे. दुसरा क्वेश्चन काय म्हणतो बघा. दुसरा क्वेश्चन काय म्हणतोय की सॉईल सॅम्पल दिलेलं आहे त्यांनी. तर सॉईल सॅम्पल दिलेलं आहे, तर याच्यात काय सांगितलेलं आहे त्यांनी की जर आपल्याला त्याचं व्हॉल्यूम दिलेलं असेल, किती दिलेलं आहे त्याचं व्हॉल्यूम 2 सेंटीमीटर × 2 सेंटीमीटर × 2 सेंटीमीटर आणि त्याचं वेट दिलेलं आहे, किती दिलेलं आहे 16 ग्रॅम दिलेलं आहे. तर मग आपल्याला त्यांनी कधी सॅच्युरेटेड काय विचारलं गॅमा डी विचारलेलं आहे. तर आणि त्यांनी व्हॉइड रेशो पण दिलेला आहे आपल्याला E किती दिलेला आहे 1. तर मग चला आपण आपल्या आता जे फॉर्म्युले यूज केलेत किंवा बघितलेत तेच फॉर्म्युले यूज करून आपण हीट डेन्सिटी काढणार आहेत. तर मित्रांनो त्यांनी काय दिलेलं होतं की आपल्याला पहिले त्यांनी व्हॉल्यूम दिलेलं होतं. व्हॉल्यूम दिलेलं होतं म्हणजे व्हॉल्यूममध्ये त्यांनी किती व्हॉल्यूम दिलेलं होतं 2 सेंटीमीटर × 2 सेंटीमीटर × 2 सेंटीमीटर हा काय होता व्हॉल्यूम होता आपल्याजवळ. मग आपण काय करू व्हॉल्यूम काढून घेऊयाचा. किती येणार आहे रे मित्रांनो, किती 8 सेंटीमीटर क्यूब हा त्याचा काय येणार आहे व्हॉल्यूम येणार आहे. त्यानंतर त्यांनी वेट किती दिलेलं होतं 16 ग्रॅम. हे एवढं काय दिलेलं आहे त्यांनी वेट दिलेलं आहे 16 ग्रॅम. मग याच्यावरून आपण काय करू की डेन्सिटी काढून घेऊ. हे काय वेट आहे आपल्याजवळ. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो की डेन्सिटी =
काय असते आपली वेट बाय व्हॉल्यूम. मग काय आहे वेट काय आपलं 16 डिवाइड बाय 8 किती येतं आहे 2 ग्रॅम पर सी सी. हे काय येणार आहे आपलं डेन्सिटी येणार आहे. तर आता आपल्याला ही जी भेटलेली ही कुठली डेन्सिटी आहे ही बल्क डेन्सिटी. पण आपल्याला काय काढायची ड्राय डेन्सिटी काढायची. ड्राय डेन्सिटीसाठी आपल्याला काय लागणार आहे जी लागणार आहे. मग आपण काय करू सॅच्युरेटेड सॉईल दिलेली आहे ना. मग सॅच्युरेटेड सॉईलसाठी एस काय असणार आहे 1 असणार आहे. मग आपण काय करू सॅच्युरेटेड सॉईलसाठी फॉर्म्युला ठेवू. काय फॉर्म्युला आहे आपला जी प्लस एस सी. काय फॉर्म्युला आहे जी प्लस एस सी आपण 1 प्लस ई इंटू गॅमा डब्ल्यू. पण आपल्याला माहिती आहे सॅच्युरेटेड सॉईल आहे त्यामुळे एस काय असणार आहे डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 असणार आहे. त्यामुळे मग काय झालं एस कटला. मग आता फॉर्म्युल्यामध्ये काय राहिलं जी प्लस ई अपॉन 1 प्लस ई इंटू गॅमा डब्ल्यू. हा काय राहिली ही टर्म राहिली. आणि इकडं आपल्याला माहिती आहे की जी गॅमा सॅट आहे याची किंमत किती आहे 2 टाकायची आहे आपल्याला. आणि ईची किंमत किती दिलेली आहे त्यांनी वाईड रेशो किती दिलेला आहे वाईड रेशो आपल्याला त्यांनी दिलेला आहे 1. तर त्यानंतर आपण सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये किमती पुट केल्यानंतर आपल्याला जीची किंमत किती निघते तर जीची किंमत निघते आपली 3. आता काय करू आपण ड्राय डेन्सिटी काढू. ड्राय डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे गॅमा डी. गॅमा डीचा फॉर्म्युला काय आहे जी प्लस गॅमा डब्ल्यू 1 प्लस ई. जी इथं ठेवला गॅमा डब्ल्यू किती 1 ग्रॅम पर सी सी 1 ग्रॅम पर सी सी ठेवला. त्यानंतर जे आन्सर येणार आहे आपलं किती येणार आहे 1.5 ग्रॅम पर सी सी. हे आपलं काय येणार आहे उत्तर येणार आहे. तर मग इथून काय समजलं आहे आपल्याला आन्सर किती आलं 1.5 ग्रॅम पर सी सी. मग आपण काय करू आपल्या ऑप्शन्सकडे जाऊ आणि बघू चेक करू की काय आपला आन्सर मॅच होते. मग इथं आपल्याला ऑप्शन्स काय कसे दिलेले आहेत त्यांनी किलोग्राम पर मीटर क्यूबमध्ये. मग आपलं आन्सर किती आलं 1.5 ग्रॅम पर सी सी. किती आलं 1.5 ग्रॅम पर सी सी. म्हणजे जेव्हा आपण ग्रॅम पर सी सीमधनं आपण किलोग्राम पर मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करतो तेव्हा आपल्या आन्सरला 1000ने मल्टिप्लाय होऊन जातो. 1000ने मल्टिप्लाय झालं म्हणजे किती झालं हे 1500 आन्सर झालं. इथं 1500 कुठे दिसतंय का तर ते 2 नंबरला ऑप्शन आहे. चला तर आपण काय करू पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. तर पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय की अ सॅम्पल ऑफ तर पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय की अ सॅम्पल ऑफ ड्राय सँड वॉज टेस्ट इन अ डायरेक्ट शेअर टेस्ट. डायरेक्ट शेअर टेस्ट आपल्याला माहिती कशासाठी केली जाते. आपण जे सी आणि फाय जे शेअर स्ट्रेंथ काढण्यासाठी आपण कोइफिशियंट काढतो सी आणि फाय ते काढण्यासाठी आपली डायरेक्ट शेअर टेस्ट केली जाते. हे त्याचं इक्विपमेंट असतं हे बघा इथं. तर हे इक्विपमेंट असतं. त्यानंतर मग आपण काय करणार आहे की जे ड्राय डेन्सिटी त्यांनी ते काय सांगितलं की नॉर्मल लोड लागतोय त्याच्यावरती 72 किलोग्राम. नॉर्मल लोड कुठं लागतो रे पोरांनो हे बघा हे खाली जी वेट दिलेलं आहे ना याला आपण काय म्हणू नॉर्मल लोड म्हणू. आणि त्यानंतर शेअर लोड जो असतो तो किती त्याला लागणार आहे म्हणजे रिक्वायर्ड सांगितलेलं आहे त्यांनी. आणि सॅम्पल किती दिलेलं आहे त्यांनी 36 किलोग्राम. म्हणजे मग आपल्याजवळ फॉर्म्युला असतो. फॉर्म्युला काय असतो आपल्याजवळ हा बघा हा फॉर्म्युला आहे काय की जी शेअर स्ट्रेंथ आहे त्याच्यात सी प्लस सिग्मा टॅन फाय हा आपला काय असतो फॉर्म्युला असतो जो की इथं त्यांनी दिलेला आहे बघा. तर ह्या फॉर्म्युल्यात आपण आपल्या किमती पुट केल्यात तर आपल्याला काय भेटणार आहे फायची किंमत भेटणार आहे किती भेटली 26.56. म्हणजे इथं दिलेलं आहे का जर तसं नाही दिलेलं आहे तर ऑप्शन त्यांनी काय दिलेलं आहे की हा टॅन इकडं पाठवला तर त्यांनी हे ऑप्शन दिलेलं आहे 3 नंबर. ओके तर इथून आपण आपला आन्सर काढू शकतो. तर आजसाठी आपण हे जे क्वेश्चन बघितलेत तर हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तर तुम्ही काय करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथं सगळे तुम्हाला जे PDFs आहेत ही जे मटेरियल आहे हे फ्री मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटणार आहे तुम्हाला. तर इझी सिव्हिल अकॅडमी म्हणून आपलं चॅनल आहे तर तिथं तुम्ही नक्की जोडा. तर धन्यवाद मित्रांनो.